नमस्कार मैत्रिणींनो, दीप्ती किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने खमंग अशी ताकाची कढी। चला मग बनवूया ताकाची कढी। मी इथे अर्धा लिटर ताक घेतले आहे। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊ। बेसनाला ताकामध्ये छान प्रकारे फेटवून घ्यायचे, जेणेकरून ताकामध्ये पिठाच्या गुठळ्या राहत नाही। मी इथे पातेले घेतले आहे, त्यामध्ये 3 पड्या तेल घालून घेऊ। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरे टाकावे। जिरे आणि मोहरी छान झाल्यावर तेलामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊ। लसूण लालसर झाल्यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेऊ। मी इथे 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे, तिखट आणि थोड्या फिक्या। मिरच्या छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणात कढीपत्ता घालून घेऊ। मी इथे थोड्या प्रमाणात हिंग टाकते आहे, ज्यामुळे कढीला छान असा स्वाद येतो। त्यानंतर थोडी हळद घालून घेऊ। कढी बनवताना थोड्या प्रमाणात तरी हळद घालावी, जेणेकरून कढीला छान रंग येतो। त्यामध्ये ताक आणि बेसनाचे मिश्रण घालून घेऊ। मग त्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून हलवून घ्यावे आणि ते त्यात टाकावे। मी ते चवीनुसार मीठ घालते आहे। मीठ हे नेहमी नंतरच टाकावे, जेणेकरून कढी फुटत नाही। कढी होईपर्यंत तिला असे हलवत राहावे, जेणेकरून कढी ही छान होते आणि अप्रतिम अशी लागते। तुम्ही बघू शकता कढीला छान रंग आलेला आहे आणि ती किती छान दिसत आहे। तुम्ही बघू शकता कढी आता छान प्रकारे झाली आहे। त्यामध्ये मी आता बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेते। मी गॅस कमी करून कढीला छान उकळू देत आहे आणि कढी उकळत असताना तिला मध्ये मध्ये अशी हलवत राहावी, जेणेकरून कढी छान होते आणि कढीला रंग सुद्धा छान येतो। आपली खानदेशी कढी ही तयार आहे। तुम्ही ही कढी करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।